Hello everyone, how are you? I am S.J. Jadhav from Sri Pancham Khemraj Mahavidyalaya Savantwadi. Today we are going to start our optional paper for SY BCom Semester 3 Introduction to Management Accounting. This is optional paper. फक्त अकाउंट जे स्पेशलायझेशन घेतलेलं आहे त्याच मुलांसाठी हा पेपर आहे. ज्यांनी बिझनेस मॅनेजमेंट घेतलेला आहे त्या मुलांच्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर नाहीये. ठीक आहे. तर ज्यांचं अकाउंटन्सी ऑप्शनल आहे त्यांच्यासाठीच काय आहे हा पेपर आहे. तर आपण याचा इंट्रोडक्टरी पार्ट आज स्टार्ट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, सब्जेक्टचं नाव आहे आपल्या इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग. In this particular subject, in this particular part, total 4 modules included our university, Mumbai University. First is the introduction to management accounting. Introduction to management accounting. In this module, we will study about the preparation of vertical revenue statement, that is also known as vertical revenue statement, vertical balance sheet. Second inherent part in this particular module is analysis and interpretation of financial statements, and out of the various tools techniques used in management accounting for analysis and interpretation purpose, out of that only 3 tools included in this part. First is the comparative statement. Comparative statement includes comparative revenue statement and comparative balance sheet. Second is the common size statement. Common size statement includes common size income statement and common size balance sheet. And last is the trend analysis. Trend analysis means trend revenue statement and trend balance sheet. So this is the 6th part plus vertical revenue statement and vertical balance sheet. This aspect we will practically cover with the help of interpretation and understanding the meaning of each and every aspect. Because in this particular module management accounting काय ऍक्च्युली समजून घ्या. पहिली गोष्ट, मॅनेजमेंट अकाउंटिंग आपण तुम्ही 11th 12th FY BCom कधीही स्टडी केलेलं नाहीये. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे बघा. इन फायनान्शियल अकाउंटिंग वी स्टडीड ऑल हिस्टॉरिकल डेटा. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण काय करतो बघा, हिस्टॉरिकल डेटा रेकॉर्ड करण्याचं काम करतो. आणि हे काम कोण करतं? अकाउंटंट करत असतो. फ्रॉम स्टार्टिंग डे और डेट ऑफ द फायनान्शियल इयर up to the end day or date of the financial year, all records from journal up to the ट्रायल बॅलन्स, हा सगळा पार्ट तुमच्या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. प्लस काय केलं, फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले. तर इथपर्यंतच पार्ट आपण बघितला. आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी, मॅनेजमेंटला फ्युचर पॉलिसीज किंवा फ्युचर इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन करण्यासाठी आपण हेल्प केलेली नाहीये. तर मॅनेजमेंट टॉप लेवल मध्ये जातं. आपल्या टॉप लेवल मॅनेजमेंट जे काय हायरार्की ऑफ मॅनेजमेंट आहे, लोअर लेवल, मिडल लेवल आणि टॉप लेवल. तर टॉप लेवलमध्ये मॅनेजमेंट पार्टीज इन्व्हॉल्वड असतात. तर त्या पार्टीजना डिसिजन मेकिंगसाठी आपलं मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करणार, हेल्प करणार. तर त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती हवं, A to Z आस्पेक्ट्सचे फर्स्ट मीनिंग माहिती हवे, त्याच्यातलं आपल्याला डिटेल नॉलेज हवं. आणि या टूल्स आणि टेक्निक्सचा यूज करून आपण आपलं प्रोग्रेस, बिझनेसचा प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी कशी करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्या मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करण्यासाठी, एड करण्यासाठी आपण काय करणार, या सब्जेक्टचा आपल्याला उपयोग असतो. त्याच्यासाठीच या सब्जेक्टला स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट म्हटलेला आहे. स्पेशलायझेशन मीन्स आपल्याला त्या पार्ट मधलं फुल डिटेल नॉलेज असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेशलायझेशन म्हणतो. ठीक आहे. तर हा पार्ट आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये स्टडी करायचा आहे. तो आपला बेसिक जो की पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे, तर तो आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग.
Second tool, this is the most powerful tool of financial analysis, that is the ratio analysis, and this is our second module, ratio analysis and interpretation. Next module is the working capital management. Working capital is nothing but the day-to-day requirement of capital for company, for business. आपल्याला डे टू डे बिझनेस स्मूथ रनिंग करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल रिक्वायर्ड असतं त्याला आपण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणतो. तर ते वर्किंग कॅपिटल मॅनेज कसं करायचं आपल्या फर्ममध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये, तर तो पार्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. लास्ट मॉड्यूल इज द कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय आहे बघा, एखाद्या बिग प्रोजेक्टमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एखादी कॅपिटल असेट ज्याची कॉस्ट हाय आहे अशी एखादी कॅपिटल असेट आपल्याला परचेस करायची आहे, एखादं आपल्याला न्यू प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड असतं. आपण ती इन्व्हेस्टमेंट करणार आणि ही केलेली इन्व्हेस्टमेंट आपल्याला रिटर्न किती पिरियडमध्ये, मिनिमम पिरियडमध्ये किंवा किती रिटर्न देऊ शकते, किती बेनिफिट आपल्या ऑर्गनायझेशनला, बिझनेसला मिळू शकतो, तर तो पार्ट आपल्याला काय करायचा आहे या लास्ट मॉड्यूलमध्ये कॅपिटल बजेटिंगमध्ये स्टडी करायचा आहे. हा जो सगळा तुम्हाला 4 मॉड्यूल जी काही दिसतात, फर्स्ट इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग, रेशिओ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, कॅपिटल बजेटिंग, तर हे मॉड्यूल आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर देतात. तर या पार्टमध्ये आपल्याला काय होणार, प्रॅक्टिकली आपल्याला हा पार्ट चांगल्या पद्धतीने आपण अंडरस्टँड करणार. तर हे सगळं प्रॅक्टिकली अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्सचा बेस माहिती हवा. फायनान्शियल स्टेटमेंट्स काय असतं बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर्ड बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन अँड ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन अँड ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बिग क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गनायझेशन आहे आपल्या दृष्टीनं. तर हे दोन्ही ऑर्गनायझेशन काय करत असतात, फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करतात आफ्टर completion of the financial year. Our financial year generally universally starts on 1st April and it ends on 31st March every year. Financial statement take into consideration all transactions from starting of financial year up to the end of the financial year, and with the help of these all transactions, all journal entries, all ledger accounts, all subsidiary books, we prepared trial balance, and with the help of trial balance we prepared our financial accounts, financial statement, that is the profit and loss account and balance sheet, trading profit and loss account and balance sheet. And manufacturing concern, one additional account prepared, that is the manufacturing account. Okay, financial statements consists of a revenue account and balance sheet. Revenue account and balance sheet. A revenue account refers to profit and loss account or income and expenditure account or simply income statement. A revenue account may be divided into manufacturing account, trading account, profit and loss account, and profit and loss appropriation account. A revenue account is prepared for a period covering 1 year. All account prepared for one financial year. Account means there is debit and credit, that is known as account. Okay, manufacturing account is prepared to find out the total cost of goods manufactured in the period. It will also reveal the cost of material consumed, labor and other manufacturing expenses or costs. बघा, FY BCom मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट स्टडी केलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये आपण काय करत होतो, कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड फाइंड आउट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ओपन केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण काय रेकॉर्ड करत होतो, थोडंसं आठवायचा प्रयत्न करा, सगळं आठवणार तुम्हाला. FY BComच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये फर्स्ट मॉड्यूल आपण स्टडी केलं होतं बघा, फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर. आणि या सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट स्टडी करत असताना मॅन्युफॅक्चरिंग सोल ट्रेडर अँड ट्रेडिंग सोल ट्रेडर दोघांचा आपण काय केला होता, अभ्यास केला होता. तर त्याच्यामध्ये वी स्टार्ट फ्रॉम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, opening stock of WIP and purchases of raw material, add various expenses related to purchase of raw material, carriage, freight, octroi, etc. Then all manufacturing expenses
we consider all factory expenses, that all expenses debited to manufacturing account. And क्रेडिट साईडला फक्त दोनच आयटम आपण रेकॉर्ड केले होते बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग WIP. अँड इफ स्क्रॅप काय झालं असेल तर ते आपण क्रेडिटला घेतलं होतं. अँड बॅलन्सिंग अमाऊंट, ऑलवेज इन manufacturing account always debit side is excess than the credit side, and the credit side balance is the cost of goods produced, cost of goods manufactured. This is the our manufacturing account. And cost of goods manufactured आपण कुठे ट्रान्सफर करत होतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन the trading result, that is gross profit or gross loss made on sale of goods. ट्रेडिंग अकाउंटला आपण काय काय रेकॉर्ड करत होतो, थोडंसं रिमाइंड करण्याचा प्रयत्न करा बघा. कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होतं. आणि नेक्स्ट काय असायचं, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स त्या ठिकाणी असायचे. आणि फिनिश्ड गुड्सशी कनेक्टेड काय एक्सपेन्सेस असतील तर ते डेबिटला असायचे. क्रेडिट साईडला आपला सेल्सचा इलेमेंट असायचा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आणि या ठिकाणी जनरली आपलं क्रेडिट साईड ही एक्सेस असते दॅन द डेबिट साईड. बॅलन्सिंग अमाऊंट इज द ग्रॉस प्रॉफिट अँड फाइन व्हाइस वर्सा, दॅट इज आवर ग्रॉस लॉस. अँड दिस ग्रॉस प्रॉफिट वी क्रेडिटेड टू P&L account, and if gross loss, that is debited to P&L account. P&L account is prepared covering the same period means for 1 year, to ascertain the net profit or net loss during the year under review from the usual business. बघा, जो काय आपला बिझनेस असतो त्याचे ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे रेकॉर्ड करतो, P&L अकाउंटला रेकॉर्ड करतो. बघा, P&L अकाउंटला बेसिकली 3 आपण मेन हेडिंग्स बघितले होते. फर्स्ट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेकंड सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, अँड लास्ट इज द फायनान्स एक्सपेन्सेस. हे काय करत असतात बघा, डायरेक्ट आपलं एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्याचं काम करत नसतात, किंवा आपलं जे काही प्रोडक्शन होत असतं ते डायरेक्ट हे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट नसतात किंवा त्या ठिकाणी वर्क करत नाहीत. तर हे इनडायरेक्टली काय करत असतात, आपलं प्रोडक्ट टाइमली मॅन्युफॅक्चर होणं, टाइमली त्याचं सेलिंग होणं, त्याचं कन्व्हर्जन, आपल्या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्समध्ये होऊन ते सेल होणं, ते कस्टमरपर्यंत पोहोचवणं, किंवा आपल्याला जो फायनान्शियल एड आवश्यक असतात त्याच्यासाठी इनडायरेक्टली हे काय करत असतात, हेल्प करत असतात. ह्यांचं कामच असतं की इतरांकडून स्मूथली काम करून घेणं, टाइमली काम करून घेणं आणि आपला बिझनेस ॲक्टिव्हली रन करणं. तर हे काम कोण करत असतं, आपले ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ करत असतो, सेलिंग डिस्ट्रीब्युशनचे लोक करत असतात, फायनान्शियलशी कनेक्टेड जी लोक असतात ती या ठिकाणी करत असतात. आता प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन हा जो अकाउंट आहे तो आपल्याला SY BComला जो आपला कंपल्सरी पेपर आहे AFM पेपर नंबर 3, तर त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आहे. तर त्याच्यामध्ये याचा डिटेल स्टडी आपला होणारच आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट इज प्रिपेअर्ड वेअर इन all other items of expenses and appropriations are reflected to reveal the net profit or net loss. Generally, this includes items related to earlier years or charge of interest or salary payable to proprietors or partners. So this is the part of profit and loss. बघा, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला बेसिकली काय असतं, क्रेडिट साईडला नेट प्रॉफिट घेतला जातो, प्रिव्हियस इयरचा नेट प्रॉफिट त्याच्यामध्ये नेक्स्ट लाईन असतो, आणि डेबिटला ऑल प्रोव्हिजन्स असतात. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड, प्रोव्हिजन ज्या काय आपण कंपनी ॲक्टनुसार करणार आहोत त्या ऑल प्रोव्हिजन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिटला असतात. तर बघा, हे अकाउंट आपण आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बघितलेले आहेत. बॅलन्स शीट म्हणजे काय तर ते आपण नेक्स्ट पार्ट स्टडी करूया. अँड दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. पार्टीज इंटरेस्टेड इन फायनान्शियल स्टेटमेंट, व्हेरियस इंटरनल अँड एक्सटर्नल पार्टीज इन्वॉल्वड in our financial statement, that is executives, bankers, trade creditors, shareholders, prospective investors, laborers, consumers and society. Okay, thank you.